नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मधील फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन याचा फरक आपण बघणार आहोत। तर चला, फर्स्ट अँगल सिस्टीम आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन सिस्टीम मधील जो फरक आहे तो या पद्धतीचा आहे। क्रमांक 1, जेव्हा तुम्ही प्रतलाचे 4 चरणात विभाजित करता तेव्हा तुम्ही कोणत्याही वस्तूला पहिल्या चरणात ठेवले आहे असे गृहीत धरावे लागते। तर थर्ड अँगल प्रोजेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही प्रतलाचे 4 चरणात विभाजित करता तेव्हा तुम्ही कोणत्याही वस्तूला तिसऱ्या चरणात ठेवले आहे असे गृहीत धरले जाते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघत आहोत की 4 चरण दिलेले आहे। हे आहे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट। म्हणजेच फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मध्ये वस्तू ही पहिल्या चरणात ठेवलेली आहे, तर थर्ड अँगल प्रोजेक्शन मध्ये वस्तू ही तिसऱ्या चरणात ठेवली जाते। हा जो आहे हॉरिझॉन्टल प्लेन आहे, ही व्हर्टिकल प्लेन आहे आणि या ठिकाणी एक सहाय्यक पातळी आहे। फरक क्रमांक 2 आहे। या पद्धतीत वस्तू ही पहिल्या चरणात पाहणारा आणि प्रतल या दरम्यान असते, तर थर्ड अँगल पद्धतीमध्ये वस्तू ही चरणात पाहणारा आणि प्रतल या दरम्यान असते। विद्यार्थी मित्रांनो, या तिसरा जो फरक आहे, या पद्धतीत देखाव्याची स्थिती XY रेषेच्या वर इलेव्हेशन, शेजारी डावा देखावा, उजवा व इतर ठिकाणी डाव्या बाजूला टॉप व्ह्यू न काढता इलेव्हेशनच्या शेजारी आपण साइड व्ह्यू काढत असतो। तर थर्ड अँगल प्रोजेक्शन मध्ये स्थिती XY रेषेच्या वर टॉप व्ह्यूच्या खाली इलेव्हेशन व फ्रंट व्ह्यू शेजारी डावा देखावा व डाव्या बाजूला उजवा देखावा हा काढला जातो। क्रमांक 4 फरक आहे। फर्स्ट अँगल मेथड प्रोजेक्शन भारत, युरोप, कॅनडा या देशात वापरली जाते, तर थर्ड अँगल सिस्टीम ही ऑस्ट्रेलिया आणि US मध्ये वापरली जाते। फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शनचा जो सिम्बॉल आहे, या ठिकाणी स्टँडर्ड डायमेन्शन आपल्याला घेता येतील। एक बकेट उपडी ठेवलेली आहे असा हा सिम्बॉल असतो। या ठिकाणी याचं डायमेन्शन 20, तर बाहेरची त्रिज्या 10 आणि आतील त्रिज्या 5 ही समप्रमाणात घेतली जाते। हा जो सिम्बॉल आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचा आहे। तर थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शनचा सिम्बॉल याच्या उलटा असेल। जी बकेट आहे या ठिकाणी आपल्याला हा टॉप व्ह्यू दिसत आहे, तर हा याचा फ्रंट व्ह्यू दिसत आहे। याच्या डायमेन्शन या पद्धतीने घेतल्या जातात। क्रमांक 6 मध्ये जर आपण बघितलं तर आकृतीद्वारे आपल्याला दिसतंय की वर XY रेषेच्या वर फ्रंट व्ह्यू लेफ्ट हँड साइड व्ह्यू हा राईटला आलेला आहे, तर राईट हँड साइड व्ह्यू हा लेफ्टला आलेला आहे। तर टॉप व्ह्यू हा फ्रंट व्ह्यूच्या खालच्या बाजूला असतो। तर थर्ड अँगल प्रोजेक्शन मध्ये टॉप व्ह्यू XY रेषेच्या वर, तर फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यूच्या खाली, राईट हँड साइड व्ह्यू राईटला, तर लेफ्ट हँड साइड व्ह्यू लेफ्टला असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शनचा वापर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये केला जातो। धन्यवाद।